Hello everyone, this is Prachi Patil from Yashotej Academy, Pune. Now, today we are going to start our English lecture with basic concepts of preposition. Please write down basic concepts of preposition. What is mean by preposition? इथे वर्ड मध्येच आपल्याला कळून जाईल की प्रिपोजिशन म्हणजे काय आहे. प्रीपोजिशन, a word or a group of words that is placed before noun and the pronoun. म्हणजे जर एखादा वर्ड आपण नाउन आणि प्रोनाउनच्या आधी लिहितो त्याला म्हणतो आपण प्रिपोजिशन. तर आपण काही बेसिक प्रिपोजिशन्स बघूया ज्याच्यामध्ये स्लाइट डिफरन्स असतो पण आपल्याला तो कळत नाही. तर आपण फर्स्ट आपला प्रिपोजिशन्स बघूया. अंडर अँड बिलो. व्हॉट इज मीन बाय अंडर अँड व्हॉट इज मीन बाय बिलो. दोघांचे पण मीनिंग जे आहेत अंडर अँड बिलोचे हे सेम आहे. म्हणजे अंडर काय असतं? अंडर म्हणजे लोअर दॅन, बिलो म्हणजे पण लोअर दॅन, राईट. पण तुम्ही फर्स्ट पिक्चरमध्ये बघू शकता आणि सेकंड पिक्चरमध्ये बघू शकता. फर्स्ट पिक्चरमध्ये आपल्याला काय दिसतंय? देअर इज अ कॉन्टॅक्ट इन बिटवीन ॲनिमल अँड द बॉक्स. सो जेव्हा दोन वस्तूंमध्ये किंवा व्यक्तींमध्ये दोन वस्तूंमध्ये जर कॉन्टॅक्ट असेल तेव्हा आपण यूज करतो अंडर. आणि जेव्हा दोन वस्तूंमध्ये स्पेस असेल तर आपण यूज करतो बिलो. सेकंड पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता बॉल इज बिलो द टेबल, म्हणजे टेबल आणि बॉलमध्ये स्पेस आहे म्हणून आपण यूज करणार बिलो. आणि अंडर केव्हा यूज करतो? जेव्हा कॉन्टॅक्ट असेल दोन वस्तूंमध्ये तेव्हा आपण अंडर यूज करणार. तर आपण एक्सरसाइज बघू ह्याची. दोन प्रॅक्टिस क्वेश्चन्स आहेत तुमच्यासाठी. क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. मीरा केप्ट शूज डॅश डॅश द शू रॅक. इथे तुम्ही बघू शकता शू रॅक आणि शूज. जेव्हा आपण शूज ठेवतो आणि शू रॅक मध्ये तेव्हा देयर इज अ कॉन्टॅक्ट इन बिटवीन शूज अँड शू रॅक, राइट. सो हम लोग यहाँ पे इथे आपण यूज करू अंडर. ओके. मीरा केप्ट शूज अंडर द शू रॅक. Okay, there is a contact in between shoes and shoe rack, so we used here under. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता कॅट इज डॅश डॅश द टेबल. म्हणजे कॅट जी आहे ही टेबलच्या खाली आहे. देअर इज अ स्पेस इन बिटवीन टेबल अँड द कॅट. सो हेअर वी कॅन यूज अ वर्ड बिलो. यहाँ पे इथे प्रिपोजिशन जे यूज होईल ते यूज होईल बिलो. ओके, क्लिअर. Now, next prepositions are between and among. What is mean by between and what is mean by among? Between is used when there is only two person or things. जेव्हा between आपण जेव्हा यूज करतो जेव्हा फक्त दोनच पर्सन किंवा वस्तू असतील. आणि among जेव्हा यूज करतो तेव्हा आपल्याकडे मोर दॅन टू पर्सन किंवा वस्तू असतील. म्हणजे बिटवीन इज यूज्ड व्हेन देअर इज ओनली टू पर्सन्स ऑर थिंग्स अँड अमॉंग इज यूज्ड व्हेन देअर इज मोर दॅन टू पर्सन ऑर थिंग्स. तुम्ही फर्स्ट पिक्चरमध्ये बघू शकता की इथे फक्त दोनच झाडं दिसत आहेत तुम्हाला, राईट. आणि त्या झाडांच्या मध्ये एक घर आहे. तर आपण इथे वर्ड यूज करतो बिटवीन. ओके. इथे जे झाडं आहेत ते फक्त दोनच आहेत. तर दोन झाडांच्या मध्ये घर आहे. तर इथे आपण कसं लिहिणार? द हाऊस इज बिटवीन द टू ट्रीज. ओके. नाउ सेकंड एक्झाम्पल. इथे आपल्याला सेकंड एक्झाम्पल मध्ये भरपूर सारे ट्रीज दिसत आहेत. म्हणजे भरपूर साऱ्या ट्रीजच्या मध्ये एक हाऊस आहे, राईट. तर इथे आपण वर्ड यूज करणार अमॉंग. जेव्हा टू प्लस वस्तू किंवा व्यक्ती असतील तर आपण अमॉंग यूज करतो. द हाऊस इज अमॉंग द ट्रीज. ओके.
Now we will see exercise. Questions for practice. First question, Naira wanted to be dash dash friends. इथे फ्रेंड्स किती आहेत आपल्याला माहिती नाही. ओके, तर भरपूर सारे फ्रेंड्स असतील म्हणून आपण इथे यूज करणार अमॉंग. इथे स्पेसिफिकली 2 फ्रेंड्स दिलंय का? नाही दिलं. जेव्हा 2 हा आकडा येईल तेव्हाच आपण बिटवीन यूज करणार. किंवा 2 आपल्याला स्पेसिफिक सॉर्टेड दिसत असतील अँडच्या मध्ये, अँडच्या बाजूनी जर अँड लिहून जर आपण यूज करत असू तेव्हा आपण 2 कन्सिडर करतो, तेव्हा आपण बिटवीन यूज करणार. ओके, इथे आपल्याला दिसतंय की आपल्याला माहिती नाहीये की किती फ्रेंड्स आहेत. 2 तर फ्रेंड्स नाहीयेत म्हणून आपण अमॉंग यूज करणार. नाउ वी कॅन सी सेकंड एक्झाम्पल. What were you doing dash dash 5:30 PM and 7 PM. इथे आपल्याला दिसून येईल बघा की इथे 2च आपल्याला टायमिंग्स दिलेले आहेत. 5:30 PM and 7 PM. So we can use here between. ओके, जेव्हा 2 पेक्षा जास्त असतील तेव्हा अमॉंग आणि जेव्हा 2च असतील तेव्हा बिटवीन. नेक्स्ट, बिसाइड अँड बिसाइड्स. वर्ड्स जे आहेत बिसाइड अँड बिसाइड्स फक्त एका एस चा डिफरन्स आहे, पण मीनिंग खूप जास्त वेगळे आहेत. बिसाइड म्हणजे बाय द साइड, बिसाइड म्हणजे बाय द साइड, अँड बिसाइड्स म्हणजे इन ॲडिशन टू, इन ॲडिशन टू. इथे आपण बघू शकतो पहिला पिक्चर. पहिल्या पिक्चरमध्ये एक मंकी आहे आणि एक एलिफंट आहे. तर आपण इथे म्हणू शकतो द मंकी इज बिसाइड द एलिफंट. तर इथे यूज होणार वर्ड बिसाइड. आणि इथे आपण सेकंड पिक्चर बघू शकतो की इथे खूप सारे ॲनिमल्स आहेत. मंकी सोबत इथे भरपूर ॲनिमल्स आहेत. तर आपण इथे वर्ड यूज करणार इन ॲडिशन टू म्हणजे बिसाइड्स. Besides monkey, there are other animals also. So the word used here is besides. ठीक है? This is the difference between beside and besides. Now we will see questions for practice. First question, dash dash studying. He is also working somewhere. तर इथे वर्ड कोणता यूज होईल? Besides. स्टडी सोबत तो काम पण करतो. ओके, नाउ सेकंड एक्झाम्पल, शी सॅट डॅश डॅश हिम ॲट द पार्टी. म्हणजे इथे वर्ड कोणता यूज होईल? बिसाइड. शी सॅट बिसाइड हिम ॲट द पार्टी. शी सॅट बिसाइड हिम ॲट द पार्टी. So this is the difference between besides and beside. Now we will see next, in and into. हे खूप जास्त इंटरेस्टिंग आहे. इन म्हणजे काय आणि इनटू म्हणजे काय है ना. दोघांचा जेव्हा आपण फर्स्ट पिक्चरमध्ये आपण बघू शकतो बघा, इथे स्टुडंट्स आहेत जे क्लासरूम मध्ये ऑलरेडी प्रेझेंट आहेत. आणि इथे सेकंड पिक्चरमध्ये आपण बघू शकतो स्टुडंट्स आहेत ते क्लासरूम मध्ये एंटर करतायत. म्हणजे इथे फर्स्ट पिक्चरमध्ये आपण बघू शकतो की जे ऑब्जेक्ट्स आहेत आपले ते रेस्ट पोझिशनमध्ये आहेत आणि इथे जे ऑब्जेक्ट्स आहेत आपले हे मूवमेंट चालू आहे त्यांची. राईट, दे आर कमिंग इन टू द क्लासरूम. सो हेअर रेस्ट पोझिशनमध्ये आपण जेव्हा असू तेव्हा आपण वर्ड यूज करतो, प्रिपोजिशन यूज करतो इन. आणि जेव्हा मूवमेंटमध्ये असू तेव्हा आपण प्रिपोजिशन यूज करतो इन टू. कसं? एक्झाम्पल बघा, स्टुडंट्स आर इन द क्लासरूम. स्टुडंट्स आर इन द क्लासरूम म्हणजे स्टुडंट्स ऑलरेडी क्लासरूममध्ये प्रेझेंट आहेत, रेस्ट पोझिशनमध्ये आहेत. आणि सेकंड पिक्चरमध्ये स्टुडंट्स आर कमिंग इन टू द क्लासरूम म्हणजे इथे मूवमेंट दिसली आपल्याला म्हणून आपण वर्ड यूज केला, प्रिपोजिशन यूज केलं इन टू. Clear? Now we will see exercise. Questions for
practice. First question, she is dash dash the garden. म्हणजे she is already present in the garden. So we will use the preposition in. Rest position. She is in the garden. Rest position मध्ये आहे म्हणून in यूज केलं. आणि सेकंड एक्झाम्पल मध्ये तुम्ही बघू शकता शी गॉन डॅश डॅश द हाऊस. म्हणजे इथे मूवमेंट झाली म्हणून आपण इथे वर्ड यूज करणार इन टू. शी गॉन इन टू द हाऊस. क्लिअर? दिस इज द डिफरन्स बिटवीन इन अँड इन टू. नाउ नेक्स्ट, ऑन अँड अपॉन. हे पण इन अँड इन टू सारखंच सेम आहे. ऑन कधी यूज करणार आणि अपॉन कधी यूज करणार. ऑन आपण जेव्हा यूज करतो जेव्हा एखादं ऑब्जेक्ट रेस्ट पोझिशनला असेल आणि अपॉन यूज करतो जेव्हा मूवमेंट असेल एखाद्या ऑब्जेक्टमध्ये. ओके, फर्स्ट पिक्चरमध्ये तुम्ही बघू शकता हे जे बुक आहे ते टेबलवर आहे इन रेस्ट पोझिशन. रेस्ट पोझिशन. आणि सेकंड पिक्चर मध्ये तुम्ही बघू शकता गर्ल, एक मुलगी आहे जी पुस्तक फेकतीये म्हणजे मूवमेंट दिसते इथे. राईट? सो इथे आपण यूज करणार आहे रेस्ट पोझिशन असेल तर आपण यूज करतो प्रिपोजिशन ऑन आणि जर मूवमेंट असेल तर अपॉन. रेस्ट पोझिशन असेल तर ऑन आणि मूवमेंट असेल तर अपॉन. द बुक इज ऑन द टेबल. आणि इथे आपण म्हणू शकतो सेकंड पिक्चरमध्ये आपण म्हणू शकतो द गर्ल थ्रीव द बुक अपॉन द टेबल. राईट? जर मूवमेंट असेल तर अपॉन आणि जर रेस्ट पोझिशन असेल तर ऑन. नाउ वी विल सी एक्सरसाइज क्वेश्चन्स फॉर प्रॅक्टिस. फर्स्ट क्वेश्चन, अन ॲपल इज डॅश डॅश द टेबल. म्हणजे जे ॲपल आहे ते रेस्ट पोझिशन मध्ये टेबलवर ठेवलेलं आहे म्हणून इथे आपण यूज करणार ऑन. अन ॲपल इज ऑन द टेबल. आणि सेकंड एक्झाम्पल, द बॉय माउंटेड. इथे मूवमेंट दिसली आपल्याला. राईट? म्हणून आपण वर्ड यहाँ पे इथे यूज करणार अपॉन. मूवमेंट असेल अपॉन, रेस्ट पोझिशन असेल ऑन. ठीक आहे? दिस इज द बेसिक कन्सेप्ट्स ऑफ प्रिपोजिशन. Differences, basic differences in the prepositions. Okay, now we will meet in next lecture. Jai Hind.